हो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी रेडी झालेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता मी स्कूलमध्ये निघाली. आद्विकची पण तयारी झालेली आहे आणि मी मस्त छान साडी घातलेली आहे. तुम्हाला दाखवते एकदा लुक. मी साडी नेसलेली आहे आणि हे माझं ब्लाऊज असं छान मस्त डिझायनर मी छान शिवलेलं आहे असं. आणि मस्त छान आहे. ही एकदम हलकी आहे, फक्त ही काठ थोडीशी जर आहे. असं एकदम लाईट वेट कलर आहे. माझ्या आधीची पण तयारी झालेली आहे. त्याच्यासोबतच मी जाणार आज. आज माझी दीक्षाला आली. मम्मीला ते सांगा ना, मला एकटाच नाही जाऊ देती मम्मी. आता मी पण आधी सोबतच निघेल, कारण की पावसाचं वातावरण आणि काल ना ते पण झालेलं थोडंसं. आता मी चालले रिक्षामध्ये, तर ऑटोमध्ये आधीच्या स्कूलपर्यंत ते सोडतात, तिकडनं जाते. तर मग मी चालले. चला मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता आद्विकची रिक्षा आले, आम्ही आता जातोय. चला तर मी आद्विकच्या रिक्षामध्येच येते अर्ध्या रस्त्यापर्यंत. मग तोच रोड आहे ना, तर माझ्या स्कूलपर्यंत. मग मी तिथं उतरते आणि तो चालला जातो. इथं मी त्याला बाय वगैरे केलं आणि तो चालला आहे तिकडे. आता मी जायचं आहे माझ्या स्कूलला इथून. तर चला मग बोलते. तर इथं पाहू शकता माझ्या स्कूलमध्ये मुलांनी इतकं छान मस्त ग्रीटिंग्स बनवल्या होत्या ना, खूप सुंदर सुंदर बनवल्या होत्या ना. तर खरं खूप पाहून छान वाटत होतं. आणि मस्त छान इथं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता गुरुपौर्णिमेचं डेकोरेशन. तर खूप छान अशा वेगवेगळ्या ना ग्रीटिंग कार्ड्स, बुके वगैरे हे सर्व छान आमच्या छोट्या चिमुकल्या मुलांनी बनवलेलं आहे. आणि इथं छान मस्त फलकलेखनसुद्धा झालेलं आहे. आणि आम्ही छान मस्त सर्वजण तयारी केली. तर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत. सुटली आणि माझं काम आहे ATMमध्ये वगैरे करायची. बाहेर चालू थोडंसं काम आहे, ते काम करते. आणि आधीचं पण ड्रेस बघेल, जर घ्यायचा आवडला तर बड्डे आताच घेऊन ठेवते. ड्रेस पण घ्यायचा आहे. तर चला मग. हल्ली का पण खाऊन घेतलं सर. आले आद्विकचा ड्रेस बघायला. चला बघते, तुम्हाला पण दाखवते. तर मी आद्विकचा ड्रेस फॉर्मलच असं घेणार आहे, जीन्स आणि शर्ट वगैरे असं. जास्त ना ते पार्टीवेअर किंवा दुसरे नको म्हटलं, ते काही यूज होत नाही जास्त. त्याच्यामुळे मग मी ना साधे सिम्पल कॉटनमध्ये शर्ट बघणार आहे आणि जीन्स बघणार आहे. तर म्हणजे ते कसं डेली यूजला पण, म्हणजे कधी पण तो वापरू शकतो ह्या पद्धतीने. म्हणून मी ना जास्त असं दुसरे आता ड्रेस घेतच नाही. का मुलांना वाढतं वय असतं, मग हाईट वाढते, तर ते ड्रेस तसेच पडतात. त्याच्यामुळे मग मी ना जास्त असे हे आता घेणारच नाही. फक्त असे रोज रेग्युलर वापरून टाकू शकू अशा ह्या पद्धतीनेच घेणार आहे. चला मी पटकन त्याचे कपडे सिलेक्ट करते, बड्डेचा ड्रेस. आणि नंतर मग घरी जायचं आहे, कारण की खूप थकले. आज कार्यक्रम होता, परत बऱ्याच दिवसापासून सारखं कामच चालू आहे माझी. त्याच्यामुळे ना मग
जास्त आता कंटाळा आला आहे फिरायचा म्हणून मग मी ना एक एक वस्तू ना त्याची घेऊन टाकते, कारण की मग वेळ पण नसतो ना. एकाच दिवशी जर शॉपिंग करायची बोलली ना तर खूप हे होतं. मी त्याचं ना ऑनलाईन बलून्स वगैरे डेकोरेशनचं थोडं साहित्य मागवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन आहे. आता ड्रेस पण घेतला गेला म्हणून मग हे हे काही एवढं नाही. आणि कारण की रविवारी पण मला सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मी पटकन शॉपिंग करते, नंतर बोलते घरी गेल्यावर. आले मी आणि आद्विकचा ड्रेस घेतला मी आणि आलं. चला आता चेंज वगैरे करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आज गुरुपौर्णिमा ना, तर माझ्या क्लासच्या छोट्या छोट्या मुलांनी मला खूप सारे ग्रीटिंग्स बनवल्या. त्या बाकीच्या तर मी कॅटलॉगमध्ये ठेवून आलेली आहे, आणि बाकीचं छोट्या होत्या ना त्या घेऊन आलेली मी आहे. तर बघा हे ग्रीटिंग्स छोट्या छोट्या आपण खोलू हे, आणि चॉकलेट्स पण दिलेले आहे. हे पण तयार केलेलं आहे, मस्त छान असं तयार केलं आहे. तर आपण बघू आता एक एक. यू आर द बेस्ट टीचर असे लिहिले मस्त. बघ माझी मुलाची मजा. किती छान असं ॲनोलग बनवलंय, मस्त छान हार्ड वगैरे इथं केलेलं आहे. हे पण एवढं छान आहे ना, हे बघा इथं असं खोलायचं आणि आता कार्ड लिहिलंय मस्त. यू आर द बेस्ट टीचर इन वर्ल्ड. छान असं लिहिलंय, हे लिहिलंय. आणि बाकीच्या मुलांनी चॉकलेट दिलेले आहेत. थांबा आपण हे ना मी मग तसंच ठेवणार, मस्त छान. आणि खूप लहान लहान मुलं ना, तिसरीचे, आणि असं एकदम बनवलं त्यांनी मस्त. हे खूप छान आहे पण. बाकीची शाळेत आहे मी नंतर तुम्हाला दाखवेलच. हे छान बनवले मस्त. त्याच्यानंतर हे इतकं भारी केलं ना चॉकलेटचं. त्याच्यामध्ये चॉकलेट मेलेडी आणि हॅपी गुरु पौर्णिमा असं लिहिलं याच्यावरती. हॅपी गुरु पौर्णिमा असं याच्यामध्ये होतं हे. तर तुम्ही पाहिलंच गुरुपौर्णिमेचे छान छान मस्त अशा ग्रीटिंग मुलांनी बनवले होतं, आणि खूप छान वाटतं जेव्हा मुलांना आपल्यासाठी काहीतरी बनवता. तर खूप भारी वाटत होतं, त्यांच्या क्रिएटिव्हिटी म्हणजे दिसून येतात, आणि त्यांना किती छान ना असं मस्त सुचतं की कसं बनवायचं काय बनवायचं. तर छान मस्त असं बनवून मला दिलं होतं. बरेचसे ग्रीटिंग मी कॅटलॉगमध्ये ठेवलेले आहेत. तर इथे आता सर्व झाले माझं आवरून मी आले, थकले खूप, आज थकले. त्याच्यामुळे मी पटकन आता मशीनला सकाळीच कपडे लावलेले होते आणि आता पटापट मशीनला कपडे वगैरे टाकून घेते. आणि कंटाळा थोडंसं लेटून घेईल म्हटलं, पण आता बघते, कारण की टाईम पण ऑलरेडी खूप झाला, कारण की ना बाहेर गेले ना तिकडंच मला खूप उशीर होऊन गेला. आणि मग आता घरची कामं नंतर मग मी येऊन ना फक्त मी मॅगी खाऊन घेतली. मग म्हटलं नको जाऊ दे, दुसरं काही खायचं. आणि मग आता संध्याकाळी आता रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी बनवेन. तर पटापट मी सर्व हे आता कामं आवरून घेते. बरं झालं ऑलरेडी मी लादी वगैरे निम्मी कामं सकाळच्या टायमात होता ना, मग ते एक बरं पडतं. तर त्याच्यामुळे मग एक गोष्ट ती एक चांगली झाली माझी. तर सकाळच्या टायमात मी निम्मी कामं आवरून जाते. आता पटकन माझ्यासाठी मी ब्लॅक टी बनवणार आहे. मस्त छान ब्लॅक टी घेते, कारण की जरा ब्लॅक टी घेतला ना मग बरं वाटतं. तर चला मी पटकन ब्लॅक टी घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आता भांडे पण घासून घेते, आणि पहिलंच मी कपडे टाकून घेतलेले आहे. भांडे सुद्धा मी घासून घेतले, आता क्लीन झाले माझे भांडे. आता मी चहा घेते, खूप कंटाळा म्हणजे ना, दिवस कामातच गेला. आणि आज गुरुपौर्णिमेचा असं, आणि आद्वीचा छान ड्रेस पण घेतला. पण आम्ही आद्वीचा ड्रेस मी तुम्हाला काय दाखवला नाही, बड्डेच्या दिवशी मी तुम्हाला तो दाखवेल कसा घेतला. आणि रेग्युलरची घेतला, म्हणजे रेग्युलरच घेतला. कसं तो यूज पण होतो ना मुलांना, बाकीचे ड्रेस घेतले नको ते, त्याच्यामुळे नको म्हटलं. मग आपलं शर्ट आणि जीन्स घेतलेले आहे. झाडीचे घर वगैरे
आता ना रात्रीचं स्वयंपाक बनवायचा आहे, तर रात्रीच्या स्वयंपाकात बघते काय बनवायचं ते. तर बघेन मग. वरण भातच बनवायचा विचार चालू आहे. काकडी आहे, सलाड करेल ते, आणि पटकन गरमागरम वरण भात चांगलं लागतं म्हणून मग तेच बनवून घेणार मी. आणि असं होतं आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा. आद्विकचा ड्रेस पण घेतला, सिंपल घेतला आहे तो. मग आता मी ना बड्डेच्या दिवशी घालेल, तुम्हाला त्या दिवशीच दाखवेल. तर बाकी तर काय नाही, केक वगैरे आणि बघल समोसे किंवा कचोरी असं मागून घेईन. बाकी काय नाही जास्त मोठं, आपल्या घरच्या घरी करायचं आहे. त्याच्यानंतर मग आज खूप छान छान मुलांनी ग्रीटिंग बनवल्या, त्या तुम्ही मला दाखवल्यास. मी फळावरती खूप छान लावल्या त्या मुलांनी, गिफ्ट्स वगैरे मस्त मज्जा आली आमची सर्व मुलांची. तर असं होता मग दिवस. आणि आता पटापट मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्हाला पण दाखवते. तर माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे, तुम्हाला दाखवते मी स्वयंपाकामध्ये काय बनवलं. वरण भात आणि चणे फ्राय बनवले, आणि मस्त आंबा पण कट करून घेतलं, दाखवते तुम्हाला. वरण बनवलं, लाईटचा प्रकाश थोडा कमी पडतो इथे. वरण, इथे आहे राईस, इथे आहे आपले चणे फ्राय, आणि मस्त कैरी चिरून घेतलेली आहे. मस्त वरण भात आणि चणे फ्राय केले, कैरी चिरून घेतलेली आहे. तर झाला स्वयंपाक, थोडं आणि जेवण वगैरे करून घेतो पटकन, आणि खूप थकलो आहे. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.